ओम नमः शिवाय. शिवमहापुराण अध्याय 24. भस्म महात्म्य. भस्म धारण विधी. श्री गणेशाय नमः. सूतजी म्हणाले, महर्षींनो, आता मी तुम्हाला सर्व वस्तूंना पावन करणाऱ्या भस्माचे महात्म्य सांगतो. भस्म सर्व प्रकारे मंगलकारक आहे. त्याचे 2 प्रकार आहेत. एक महाभस्म व दुसरे स्वल्पभस्म. महाभस्माचे 3 प्रकार आहेत: श्रौत, स्मार्थ व लौकिक. स्वल्पभस्माचेही अनेक प्रकार आहेत. श्रौत आणि स्मार्थ भस्म ब्राह्मणांनी तर लौकिक भस्म इतर सर्वांनी उपयोगात आणावे असे सांगितले आहे. ब्राह्मणांनी वैदिक मंत्राचा उच्चार करून इतरे जनांनी मंत्राशिवाय भस्म धारण करावे. विद्वानांनी अग्निहोत्रातील भस्म धारण करावे, म्हणजे त्रिपुंड काढावा. इतरांनी यज्ञजनित भस्माने त्रिपुंड धारण करावे. जाबालोपनिषदातील अग्नी आदी 7 मंत्रांचा उच्चार करून जलमिश्रित म्हणजे ओले भस्म शरीराच्या विभिन्न अंगावर लावावे. महर्षी जाबालांनी सर्व वर्णाश्रमांच्या लोकांनी मंत्रपूर्वक किंवा मंत्राशिवाय भस्माने त्रिपुंड धारण केलाच पाहिजे असे आग्रहाने सांगितले आहे. मोक्षार्थी पुरुषाने सर्व अंगांना सजल भस्म किंवा तिरका त्रिपुंड लावलाच पाहिजे असा श्रुतीचा आदेशच आहे. भगवान शिव आणि विष्णूंनीही तिर्यक म्हणजे तिरका त्रिपुंड धारण केला आहे. त्यामुळे भगवती उमा व लक्ष्मी त्यांची नित्य प्रशंसा करतात. म्हणून सर्व वर्णाश्रमांच्या लोकांनीच नव्हे तर शंकर जातीच्या व जातीभ्रष्ट पुरुषांनीही अंगावर भस्म किंवा भस्म त्रिपुंड धारण करावा. जो मनुष्य भस्मलेप व त्रिपुंड श्रद्धेने लावत नाही त्याचा वर्णाश्रम व्यर्थच होय. त्याला कोटी कल्पानंतरही शिवज्ञानाची प्राप्ती होत नाही. तो महापातकीच असतो असा शास्त्रीय निर्णय आहे. अशा मनुष्यांची सर्व कर्मे त्याच्यासाठी विपरीत फलदायी ठरतात. जो ज्ञानी मनुष्य त्रयायुष्येती मंत्राने शिवाग्निजनित भस्म धारण करतो तो त्या भस्माच्या स्पर्शानेच पापमुक्त होतो. जो 3ही संध्यासमयी श्वेतभस्माने त्रिपुंड लावतो तो सर्व पापांपासून मुक्त होऊन शिवकृपेने मोक्षाचा अधिकारी होतो. भस्म किंवा भस्माचा त्रिपुंड धारण केल्याशिवाय शिवपूजन आणि शिवषडक्षरी आदी मंत्रांचा जप करू नये. ज्या देशातील लोक भस्म धारण करतात त्या देशात सर्व तीर्थे आणि यज्ञ यांचा निवास असतो. अधम, पापी, मूर्ख, पतित अशा कोणत्याही मनुष्याने त्रिपुंड धारण केल्यास तो पूजनीय होतो, त्याचा उद्धार होतो. मग तो मनुष्य हे सर्व श्रद्धेने करत असेल तर त्याला किती पुण्य लाभ होत असेल याची कल्पनाच करवत नाही. जो मनुष्य भस्म धारण करणाऱ्यांची निंदा करतो तो चांडाळाहूनही अपवित्र होय. त्याचे तोंडही पाहू नये. ब्राह्मण आणि क्षत्रियाने मानस्तोके या मंत्राने, वैश्यानी त्र्यंबकम मंत्राने, शूद्रांनी पंचाक्षर मंत्राने, गृहस्थांनी पंचब्रह्म मंत्रांनी, ब्रह्मचार्यांनी त्र्यंबकम मंत्राने, वानप्रस्थियांनी अघोर मंत्रांनी, संन्याशांनी प्रणव मंत्राने तर शिवयोग्यांनी ईशान मंत्राने अभिमंत्रित केलेले भस्म शरीरावर धारण करावे. भस्म धारण केल्याने भस्माचे जितके कण मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतात त्याने तितकी शिवलिंगे शरीरावर धारण केली आहेत असे निश्चित समजावे. ज्याप्रमाणे जाणता किंवा अजाणता अग्निस्पर्श झाल्यास दाहच होतो त्याप्रमाणे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी भस्म धारण केल्यास मनुष्य पवित्रच होतो. जो मनुष्य भस्म व रुद्राक्ष धारण करत नाही त्याच्या घरी अन्न पाणी ग्रहण करणारा प्रत्यक्ष पापच भक्षण करतो व नरकात जातो. जो त्रिपुंड धारण करतो तो जणू शिवालाच धारण करतो. भस्मरहित मस्तक, शिवालयरहित गाव, ईश्वरार्चन रहित जन्म व शिवाश्रय रहित विद्या हे सर्व त्याज्यच होत.
जो मनुष्य त्रिपुंड्र धारण करतो त्याला आयुष्य, आरोग्य आणि सुखोपभोग या सर्व गोष्टींचा लाभ होतो. तो सुखाने देहत्याग करतो. त्याला मृत्यूनंतर दिव्य देह प्राप्त होतो. तो दिव्य विमानात बसून विविध लोकांमध्ये जाऊन तेथे अनेक उत्तमोत्तम भोग भोगतो. मग तो शिवलोकी जाऊन शिवसायुज्यता प्राप्त करतो. सूत पुढे म्हणाले, मुनिजन हो, अशा प्रकारे मी तुम्हाला भस्माचे महात्म्य संक्षिप्त स्वरूपात सांगितले. हे सर्व प्राणीमात्रांसाठी गोपनीय रहस्य आहे. हे तुम्हीही गुप्तच ठेवा. शरीरावरील ललाटादी सर्व स्थानांवर भस्माने ज्या 3 रेषा काढल्या जातात त्यांनाच त्रिपुंड्र असे म्हणतात. मस्तकावर भ्रूमध्य स्थानामध्ये दोन्ही भुवयांच्या अंतापर्यंत लांबी असलेला त्रिपुंड्र धारण करावा. मध्यमा आणि अनामिकेने कपाळावर भस्माच्या 2 रेषा काढून भ्रूमध्यस्थानी अंगठ्याने घालून वर अशी उभी रेषा काढावी किंवा मधल्या 3 बोटांनी कपाळावर भस्माच्या आडव्या 3 रेषा काढाव्यात. हाच त्रिपुंड्र होय. भाळी त्रिपुंड्र धारण करणे हे एक उत्तम लक्षण मानले जाते. त्रिपुंड्र मुक्तिदायक असून त्याच्या 3 रेषांवर म्हणजे शरीरातच स्थित असलेल्या 9 देवता वास करतात. त्याच्या पहिल्या रेषेवर प्रणवातील आकार, गार्हपत्य अग्नी, पृथ्वी, धर्म, रजोगुण, ऋग्वेद, क्रियाशक्ती, प्रातःसवन आणि महादेव या देवता असतात. त्याच्या दुसऱ्या रेषेवर प्रणवातील उकार, दक्षिणाग्नी, आकाश, सत्वगुण, यजुर्वेद, मध्यदिन सवन, इच्छाशक्ती, अंतरात्मा व महेश्वर या 9 देवता वास करतात. त्याच्या तिसऱ्या रेषेवर प्रणवातील मकार, आहवनीय अग्नी, परमात्मा, तमोगुण, द्युलोक, ज्ञानशक्ती, सामवेद, तृतीय सवन व शिव या 9 देवता अधिष्ठित असतात. शिवदीक्षा घेतलेल्या उपासकांनी वरील सर्व माहिती अवश्य लक्षात ठेवावी. नित्य शुचिर्भूत होऊन त्रिपुंड्रावरील सर्व देवतांचे स्मरण करावे. त्यांना नमस्कार करून भाळी त्रिपुंड्र लावणारा पुरुष भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी प्राप्त करतो. मुनीश्वर हो, आता मी तुम्हाला शरीरातील कोणकोणत्या अवयवांवर कोणत्या क्रमाने त्रिपुंड्राचा न्यास करायचा ते सविस्तर सांगतो. त्रिपुंड्र लावताना कोणत्या देवतेचे स्मरण करावे तेही सांगतो. आपल्या शरीरावर 32, 16, 8 किंवा 5 स्थानी भस्म धारण करावे. मस्तक म्हणजे डोके, ललाट म्हणजे कपाळ, दोन्ही कान, दोन्ही नेत्र, दोन्ही नासिका, मुख, कंठ, दोन्ही हात, दोन्ही कोपरे, दोन्ही मनगटे, हृदय, दोन्ही पार्श्वभाग, बगला, नाभी, दोन्ही अंडकोश, दोन्ही मांड्या, दोन्ही घोटे, दोन्ही गुडघे, दोन्ही पोटऱ्या व दोन्ही पाय ही 32 स्थाने भस्म लावण्यास योग्य आहेत. तेथे अनुक्रमे अग्नी, जल, पृथ्वी, वायू, 10 दिशा, 10 दिक्पाल व धर, ध्रुव, सोम, आप, अनिल, अनल, प्रत्युष व प्रभास हे अष्टवसू निवास करतात. विद्वान मनुष्याने प्रातःसमयी या सर्व देवतांचे स्मरण करून वरील सर्व अंगावर त्रिपुंड्र धारण करावा. मस्तक, ललाट, कंठ, दोन्ही खांदे, दोन्ही भुजा, दोन्ही कोपरे, दोन्ही मनगटे, हृदय, नाभी, दोन्ही पार्श्वभाग व पाठ या 16 अंगावर त्रिपुंड्र लावून तेथे 2 अश्विनी कुमार, नासत्य व दस्त्र, शिव, शक्ती, रुद्र, ईश, नारद आणि वामादी 9 शक्तींचे पूजन करावे. किंवा मस्तक, केस, दोन्ही कान, मुख, दोन्ही हात,
हृदय, नाभी, दोन्ही मांड्या, दोन्ही गुडघे, दोन्ही पाय आणि पृष्ठभाग या 16 स्थानी क्रमशः शिव, चंद्र, रुद्र, ब्रह्मा, गणेश, विष्णू, लक्ष्मी, शिव, प्रजापती, नाग, नागकन्या, दोन्ही गुडघ्यांमध्ये ऋषिकन्या, दोन्ही पायामध्ये समुद्र आणि विशाल पृष्ठभागात सर्व तीर्थे देवतांच्या रूपाने अधिष्ठित आहेत हे जाणून त्यांचे स्मरण करून त्रिपुंड धारण करावा. गुह्यस्थान, ललाट, दोन्ही कान, दोन्ही खांदे, हृदय आणि नाभी या 8 स्थानी ब्रह्मदेव आणि सप्तर्षींचे स्मरण करून त्रिपुंड धारण करावा. भस्मवेत्या पुरुषांनी मस्तक, दोन्ही हात, हृदय व नाभी ही 5 स्थानेही भस्म धारण करण्यास योग्य आहेत असे मानले आहे. मनुष्याने देश व कालादिकांचा विचार करून भस्म अभिमंत्रित करावे. सर्वांगावर भस्म लावणे शक्य नसेल तर भाळी त्रिपुंड काढावा. त्रिनेत्रधारी, त्रिगुणांचा आधार व त्रिदेवांचे जनक असलेल्या भगवान शिवजींचे स्मरण करावे. नमः शिवाय या मंत्राने भालप्रदेशी, ईशाभ्याम नमः या मंत्राने दोन्ही पार्श्वभागी, बीजाभ्याम नमः या मंत्राने दोन्ही मनगटांवर, पितृभ्याम नमः या मंत्राने खालील अंगावर, उमेशाभ्याम नमः या मंत्राने वरील अंगावर आणि भीमाय नमः या मंत्राने पाठीवर आणि मस्तकाच्या मागील बाजूस त्रिपुंड धारण करावा किंवा भस्म लावावे. अध्याय 24 समाप्त. ओम नमः शिवाय.